श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? तर आज बघा किती सुंदर स्वामींना सजवलेलं आहे आणि आत्ता मला स्वामींनी किती छान फूल दिलं, तुम्ही पाहिलं सगळ्यांनी। तर खूप सुंदर असं मला आज खूप असा मस्त व्हिडिओ बनवावासा वाटला, कारण आज आपल्या स्वामी महाराजांना खूप सुंदर आणि छान सजवलेलं आहे, नटवलेलं आहे। तर पहा किती सुंदर नटवलं आहे। तर मी काय केलं, आत्ता म्हणजे संक्रांतीच्या वेळेस ना हे असे हलव्याचे दागिने मिळतात बघा, तर असे सुंदर मला असे हलव्याचे हार मिळाले 2, म्हणजे सगळीकडेच अवेलेबल असतात। तर मस्त असे हार आणले मी, एक मोठाही मिळाला, एक छोटा मिळाला स्वामींना, आणि असे खूप छान छान मला मग त्यांना टोप्या पण करून झाल्या आहेत। ही टोपी पण पहा किती सुंदर आहे स्वामींची, एकदम अशी येल्लो आणि त्याच्यावर गोल्डन मणी लावलेले आहेत। आणि नेमकं काय झालं, ह्या टोप्या आधी आलेल्या होत्या, पण मी तो हार नंतर घेतला, पण माझ्या काही लक्षात आलं नाही। पण तो कलर इतका मॅचिंग झाला ना, इतका सुंदर दिसतोय तो आत्ता, त्यामुळे तो मग आज मी येल्लो येल्लो असं घातलं। आणि हे जे कपडे आहेत, तर हे काय झालं की मी आज ताग्यातनं घेऊन आले ते, म्हणजे तो तागा असतो ना, फुल फॅब्रिक असतं कपडा तो, तर त्याच्यातला मी अर्धा मीटर घेऊन आले आणि स्वामींसाठी ह्याचे आता मला कपडे बनवायचे आहेत। आत्ता मी तात्पुरतं तसंच स्वामींना त्याच्यामध्येच असं कपड्यांसारखं करून घातलेलं आहे। तर हे पहा किती सुंदर दिसतंय। आणि हे मी असं मल्टी कलरचं आणलं, म्हणजे कुठल्याही कलरची टोपी काही असेल तर त्याच्यावर मॅच होईल, फुलांवरती पण मॅच होईल। तर असं आज छान स्वामींना सजवलेलं आहे। आणि आज मी म्हणजे तिळगुळाचं पण हे केलं आहे, तिळाचे लाडू आणि तिळाची वडी केली आहे, कारण आता संक्रांत आहे, हळदी कुंकू वगैरे करायचं आहे मला, तर मग सारखं माझं हे चालूच असतं। तर आता छान छोटंसं म्हणजे पूजा आहे आजची, आणि मला आता हळदी कुंकूही करायचं आहे। जेवढ्या जणी येतील, कोण कोण मध्ये आधे येत राहील, त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू करणार आहे। आणि मला बाळामुळे इतकं काही करता येत नाही, पण मी जितकं मला जमेल तितकं करण्याचा प्रयत्न करीन। आणि किती सुंदर स्वामी दिसत आहेत पहा आज, मला तर फार छान वाटलं। आणि ते फूल पडलं ना, त्यामुळे अजून सुंदर वाटलं की स्वामींना पूजा मान्य आहे आजची, आणि छान पूजा झालेली आहे, त्यामुळे स्वामींनी फुलाचा प्रसाद दिला, तर खूप छान वाटतंय मला। तुम्ही पण बघा तुम्हाला कसं वाटतंय, आणि मला छान छान कमेंट्स करा स्वामींबद्दल की कशा वाटलं तुम्हाला ही सगळी पूजा। छान छान आपल्या स्वामींचं म्हणजे वेगळंच आहे, सगळं स्वामींचं आपल्या वेगळं आहे, इतकं सुंदर वाटतं ना प्रत्येक वेळेस। म्हणजे मला ह्या हलव्याच्या माळा मिळणं सुद्धा मला फार, म्हणजे मी गेले आणि ह्या नुसत्या माळा पाहिल्या तर मी लगेच इमॅजिन केलं, मोठी माळ फोटोला घालू, छोटी माळ स्वामींना घालू, आणि मी ते घेऊन आले, तर मला फार छान मिळाल्या आहेत। मला त्या अशा काढाव्याशाच वाटत नाहीत, असं वाटतं त्या अशाच ठेवाव्यात। तर पाण्याचा वगैरे हात लावायचा नाही त्याला, त्या छान राहतात। आता मी संक्रांतीच्याही आधी आणलेल्या आहेत आणि मी घातलेल्या आहेत स्वामींना, तर फार छान वाटतं मला। पूजा करत असताना काढून ठेवायच्या, आणि पूजा झाल्यानंतर परत अशा कोरड्या हाताने त्या घालायच्या, तर खूप छान वाटतात बघा, किती सुंदर। आणि मग मी दुसरा काही हार स्वामींना घातला नाही, वरती फुलं ठेवली होती, पण त्याच्यातलं एक फूल पडलं, त्यामुळे अजून छान वाटलं मला। तर बघा तुम्हीही व्हिडिओ पहा, कसा वाटतोय मला सांगा। तर आता मी इथेच व्हिडिओ थांबवते। श्री स्वामी समर्थ।